हॅलो बडगुजर लीलाज. फायनली तो वीक आला आहे ज्या वीकची आपण सगळे लोक बेसब्रीने इंतजार कर रहे थे. फायनली तो आला आहे फिनाले वीक. आणि जे मिडवीक इविक्शन झालं आहे ते तर बट ऑब्वियस होतं रेवाच आहे. पहिले तर मला मी विचार करत होते की यार राखीच्या आधी रेवा जायला पाहिजे होती, पण ज्या पद्धतीने आज एविक्शन झालं ना, तर राखी स्वतः पण म्हणत असेल की बरं झालं माझं एविक्शन लास्ट भाऊच्या धक्क्यामध्ये झालं, कारण तिची जर्नी दाखवली गेली. रितेश देशमुख बरोबर ती भेटली, परत नेहमी बॅग घेऊन जाणारी राखी बॅग देऊन गेली, म्हणजे कॅश देऊन गेली. तर हा जो ट्विस्ट होता तो राखीसाठीच बनवला गेलेला होता. आणि राखी स्पेशलच असते बिग बॉससाठी नेहमीच, मग ते हिंदी असो किंवा मराठी असो. आणि ज्या पद्धतीने रेवाचं एक थोडंसं वाईट वाटतं की रेवाची जर्नी नाही दाखवली आणि रेवाचं रितेश देशमुख बरोबर भेटणं नाही झालं, 1 ते 1 झालं. बट अदरवाईज ते तर गेस करायची गरज नव्हती, एकदम बट ऑब्वियस होतं की रेवाच जाणार होती या सगळ्यामध्ये. पण त्यांनी खूप ट्राय केलं. ऑफकोर्स आतमध्ये त्यांना थोडी ना माहिती आहे की थोडीशी धाकधूक तर प्रत्येकालाच असेल, नो डाऊट. पण खूप चांगला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने हा जो टास्क, नॉट टास्क पण जे पब्लिक ओपिनियन होतं, पब्लिक वोटिंग होती, ती खूप चांगल्या पद्धतीने ह्यांच्यासमोर कंटेस्टंटसमोर मांडली बिग बॉसने. खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे त्यांनी जो सेट उभारलेला होता तो खूप चांगल्या पद्धतीचा त्यांनी उभारलेला होता. आणि ह्यामध्ये काय माहिती, ओव्हरऑल जर बघितलं ना, नेगेटिव्हिटी जास्त तन्वीमध्ये आहे. खूप क्लिअर कट दिसते, खूप नेगेटिव्हिटी आहे. आरबीचं काय माहिती आहे, आरबी बऱ्याचशा गोष्टी क्लिअरच आहे त्याचं की त्याने बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या नाही आहेत, खुलून नाही बोलला आहे तो, पण त्याला आहे भरपूर विशालबद्दल भरपूर नेगेटिव्ह आहे. म्हणजे त्याला आवडत नाही ते, भलेही तो पॉझिटिव्हली घेतो, पण आणि विशालने पण असं खूप चांगलं बनायचा प्रयत्न करतो. याची एक डार्क साईड आहे, डार्क साईड म्हणजे नेगेटिव्ह साईड आहे. जशी तन्वीचं क्लिअरली दिसतं ना, तन्वी म्हणजे ना असं झालं आहे की तन्वीचा गेम खूप असा हे झाला आहे आणि दीपालीचा गेम अप झाला आहे. आणि इंडिव्हिज्युअली आता बघितलं ना, इंडिव्हिज्युअली खेळते आहे दीपाली. आणि जेव्हापासून हा फिनाले वीक सुरू झाला आहे ना, तेव्हापासून ती सगळ्यांशी आहे, सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये पण आहे. आणि असं नाही की ती मुद्दामून करते, ती नॅचरलीच आहे. मला एक समजत नाही, इतरांच्या साड्यांशी कंपेअर केलं तरी दीपालीच्या साड्या इतक्या सुंदर आणि ती इतकी सुंदर दिसते, म्हणजे तिला खरंच ती रिफ्रेशिंगच आहे. आणि तिला ज्या पद्धतीने ती ट्रॉफी दिली आहे ना, ती डिझर्व करते, तिच्यासाठीच बनली आहे ती, कारण ती खूप सुंदर दिसते यार. आणि तिचं नेहमी हसरा चेहरा, काय कमालीचा मेकअप करते ती, म्हणजे तिचा एकदम उठावदार चेहरा आहे तिचा. टॉप 5 मिळाले आहेत, ठीक आहे. टॉप 5मध्ये पहिले कोण जाणार, तर मला वाटतं पहिली जाईल तन्वी. भले ती फर्स्ट फायनलिस्ट आहे, पण ती आउट फिनाले वीकमध्ये टॉप 5मधली मी 5थला बघते तिला. तुम्हाला काय वाटतं, कोण 5th पोझिशनला असणार आहे? तन्वी असणार तर तुम्ही प्लीज अग्रीड म्हणून चॅटबॉक्समध्ये जरूर लिहा. विनर कोण वाटतं आहे तुम्हाला? जर ओव्हरऑल जर बघितलं ना, आरबी, मी बोले ना जी केशी कंपेअर करून मी आरबीच मला वाटतो विनर, क्लिअर कट. तो तसा त्याचा स्वभाव पण तसा आहे. ओव्हरऑल 0 से लेके, म्हणजे ज्यांना आपण ओळखतही नव्हतो, तर ती आहे अनुश्री. मी अनुश्रीला बघते मग टॉपवर. म्हणजे असं समजा की जर टॉप 2 म्हटले ना, तर एक असणार आहे अनुश्री आणि एक असणार आहे राकेश. दीपाली इज गुड डेफिनेटली, ती टॉप 3मध्ये मी तिला बघते, म्हणजे ती 3rdमध्ये ती असणार आहे दीपाली. आणि राहिलामध्ये आपला 4thमध्ये डेफिनेटली काय विशाल आहे 4thमध्ये, मी बघते त्याला. जर असं झालं ना, तर मला पण एक ट्रॉफीचं निशाण आहे ना, ट्रॉफीची एक स्टिकर इमोजी पाठवून द्या मला जर हे झालं. माझ्या मते 5th असणार आहे तन्वी, 4th विशाल, 3rd दीपाली, 2nd अनुश्री अँड विनर असणार आहे, 1st असणार आहे आरबी. तर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या रँकिंगनुसार तुमची रँकिंग पण मला पाठवा प्लीज. आणि मग आपण मिळते जुते, आपण एकमेकांना ट्रॉफीचे इमोजीज शेअर करू. प्लीज डू सबस्क्राईब टू अवर चॅनल बडगुजर लीला. थँक्यू.